हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी संध्या पोरकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी त्याआधी सांगते की बाहेर पाऊस सुरू आहे. खूप छान पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण असलं की बहुतेक वेळा तळणच निघते. तुम्हाला दिसत आहे वाटते मागे काय बनवणं सुरू आहे. तर कोणी भजी बनवते, भजे बनवते, कोणी काय बनवते काय नाही. पण माझ्या शौर्याची इच्छा होती खूप दिवसापासून. मम्मी म्हणे भजे बनव, भजे बनव. पण आता तुम्हाला माहीत आहे मागे किती कामं असतात, दुसरीही कामं असतात. त्यामुळे त्याचे भजे काही बनवणं झाले नाही. पण मी आता गावी गेली होती त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला, तर ते उडदाची डाळ होती, तर ते खराब होणार होती, झाली नाही. त्याच्यामध्ये बारीक-बारीक कीटोलं झाले, तर मी त्या दिवशी ती उन्हामध्ये टाकली, तर ती आता गाळून वगैरे घेतली. मला खूप जास्त एलर्जी झाली होती, म्हणजे शिंका वगैरे. आजही माझी तब्येत खराब आहे, तुम्हाला दिसतच असणार. तर त्याची इच्छा होती भजे बनवायचे, तर भजेच्या ऐवजी आम्ही बनवत आहे आज वडे. त्याला म्हटलं, "आज वडे खा." नको मीच पकडते, राहू द्या. हे पकडत नाही, नाही ते म्हणा आता पकडतो, पकडतो म्हणजे असं तेल तेल जळून राहिलं म्हणून म्हणतात मी पकडतो. हं. तर भजी नाही वडेच बनवतो आता आम्ही उडदाच्या डाळीचे. तर एवढे बनवलेत बघा. नाही बघा माझे खूप पाय दुखत आहे. माझ्यानं उभंही नाही राहायला जाऊन राहिलं तरी पण मी बनवून राहिली आणि हातही दुखून राहिले. म्हणजे थोडे झाले बनवून, थोडेसेच राहिले बनवायचे. पण मी म्हटलं, "अरे, मी ब्लॉग शूट केलाच नाही." असंच होते, मी विसरून जाते. तर हे बघा माझ्या हातावरतीच बनवत आहे मी. बहुतेक वेळा हे घेते आणि पोळपाटावर बनवते. पण आज म्हणजे जास्त काही करायची इच्छा नाही आहे. पण आता मुलांसाठी बनवावंच लागते. तर अशा प्रकारे मी हातावर हे करते आणि टाकते. एवढे वडे झाले बघा बनवणं. आता जर त्यानं म्हटलं, "मम्मा भजे बनव," तर नाईलाजानं भजे बनवावेच लागतील. कारण की काही इलाज नाही. नाहीतर तो बोंबलायला लागला की चुपचाप बसतच नाही, जोपर्यंत खात नाही. तर मी आता हे वडे तेल खूप जास्त गरमही झालंय आणि ते म्हणजे कमी होत आहे तेल बघा. गॅस सुरूच आहे. तर 1 मिनिट मी यांना पकडायलाच लावते आता. माझाही नाईलाज झाला. त्यांना पकडावंच लागते. हातही दुखत आहे. चिटकला का माझ्या हाताला खूप वेळचा आहे. Yes. तर असे वडे बनवत असतो आम्ही आमच्या घरी. गरिबी. तुम्ही कसे बनवता? काही वेगळ्या टेक्निकनं बनवता का? आम्हाला नक्की सांगसाल. तर आम्ही कच्च्या म्हणजे भाजत नाही. हिरव्या मिरच्या घेतो. डायरेक्ट हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण, हळद आणि कोथिंबीर कोणी सांबार म्हणते. ते घेतो आम्ही आणि डायरेक्ट ते मिक्सरमधून काढतो. नंतर उडदाची डाळ रात्री भिजत ठेवली होती. ती सकाळी मस्तपैकी धुवून घेतली. त्याचं पूर्ण ते काळे-काळे टरफल म्हणते, कोणी पत्र म्हणते, कोणी काय म्हणते ते काढलं. ते धुतले म्हणजे मी खूप वेळा. त्याच्यावरती मी एवढे निवडले पण 2-3 हे होते त्याच्यामध्ये बारीक-बारीक दगडं, खडे छोटेसे. पण ते धुवायच्या वेळेस 2-3 पाण्याने धुतले म्हणून ते निघाले आणि दिसले. नाहीतर मग आता ते सगळं कचर, 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 कचर चालू असतं. पण मला माहित होतं याच्यामध्ये एकदम काय राहते, एकदम काळा असला तर, कारण की डाळीचा आणि त्या खड्यांचा कलर सारखाच असतो. 3 पाण्याने धुतली मी तेव्हा ते एका-एका याच्यामध्ये एक-एक म्हणजे 3 याच्यामध्ये 3 निघाले. आता तर यांनी खाल्लेत थोडे. म्हणजे यांनी खाल्ले आणि मुलांनी खाल्ली, पण एकालाही लागला नाही अजून. कचर-कचर आणि मिक्सरमध्ये काढत होती, तेव्हाही नाही लागला. तर बहुतेक नसणारच. तर त्याच्यामध्ये ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि कोणी जास्त बारीक करते आणि कोणी डाळ अशी त्याच्यामध्ये थोडीशी दिसू देतात, म्हणजे अख्खी डाळ ठेवतात. तर मग यांना काही आवडत नाही अख्खी डाळ. त्याच्यामुळे मी जास्तच बारीक केले. डाळ एकदम कमी दिसत आहे आणि ते अशा प्रकारे मी हातावरती करत आहे. बस. पातळ-पातळ चांगले लागतात म्हणजे ते कडक होतात ना, ते तेव्हा ते छान लागतात. ते बघा मी जास्त वेळ त्याच्या हातावर ठेवला ते बघा कसे झाले. तिरपे-तारपे हे कोणी नाहीतर म्हणसान की संध्याताई तुम्ही असेच बनवत आहे. कोणी तिरपे-तारपे तसे नाही बनवत मी. इथं बघा किती छान बनवले आहे. हां, तर असे बनवते पण हे खूप वेळ हातावर आला ना त्याच्यामुळे त्याचं ते टेक्स्चरच बदललं, चेंज झालं डायरेक्ट. आता बघा मी हे असे करते आणि याच्यात कट करून घेते. सकाळी आतापर्यंत होतं सगळं बनवणं, पण सकाळी कसं याची स्कूल सकाळीच होती, सकाळी गेला. नंतर छोट्याचा टिफिन बनवावा लागला, तर त्याच्यासाठी मी चवळीची डाळ बनवली बघा. ही चवळीची डाळ नाही, चवळीचे दाणे बनवले अख्खे, म्हणजे शेंगा आणल्या होत्या मी आणि पोळ्या बनवल्या. त्याच्यामुळे त्याचे भांडे-बिंडे वगैरे सर्व करून घेतलं आणि नंतर मग हे वडे करायची नादी लागली. म्हटलं कारण की ह्याचे वेगवेगळ्या फरमाईशा येतात. मग आता तो म्हणणार भजे बनव, हे बनवतील आलूचे भजे. मग त्याच्यामुळे खूप लेट होते. आता बघा किती वाजले, 1 वाजला, अजून काहीच खाल्लेलं नाही पोटामध्ये माझ्या तरी काहीच नाही. आणि हे मी बनवत आहे आणि हे खात पण आहे. तर मी तशीच आहे आणि मी काही खात नाही. मग मी शांततेनं बसून जेवण आवडते मला.
असं आवडत नाही चालू चालू मध्ये. त्याच्यामुळे मला बरे वाटत नाही आणि म्हटले सर्व बनवते आधी आणि नंतर आरामशीर खाते बसून. एवढे काही वडे जास्त नाही खात म्हणा, पण आरामशीर बसून खाते. मग जेवणच करते, जेवणासोबत 1-2 वडे खाऊन घेईन जर उरले तर. अर्धा किलो डाळ टाकली होती मी, अर्धा किलो. आता त्याच्यामधले जर राहिले शिल्लक एक्स्ट्रा तर मी खाणार, आणि जर नाही राहिले तर मग माहिती आहे तुम्हाला बायकांचं, आहे तर आहे, नाही तर नाही, असं आहे. आणि मला आधी, लग्नाच्या आधी आई गरम गरम काढून द्यायची, इकडे गरम गरम वडे मी गरम गरम खायचे. ना आता असं झालं, गरम काय थंडी भेटत नाही लवकर. चला मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी खायच्या वेळेस थोडासा ब्लॉग घेईल, ठीक आहे. झालं बघा, वडे वगैरे बनवून झाले. आता छान असं जेवण घेतलंय मी बघा. जेवणासाठी आधी फॅन लावते, फॅन शिवाय मजा नाही. मला जेवणच जात नाही फॅन बंद जर असलं तर. तर झाला फॅन सुरू आणि बघा मी घेतलं असं जेवण. हे माझं जेवण आहे आणि हे अजून म्हणजे हे पण जेवतील, मुलं पण जेवतील, शौर्य आहे घरी. तर आता छान असं जेवणास सुरुवात करते. आधी पाहायला कुठे. तर तुमच्या इथं काय काय बनवलं तुम्ही या पावसाळ्यामध्ये, काही केलं का नाही केलं? आम्ही करत असतो दरवेळेसच, पण यावेळेस आमचं फिरणं फिरणं चाललं. आधी आईच्या घरी गेली, आईची तब्येत खूप खराब होती तेव्हा आईच्या घरी गेली. आईच्या गुडघ्यामध्ये गॅप पडलेला आहे माहितीये, ते गादी घासली त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय. तर आम्ही तिघी बहिणी गेलो तेव्हा ती रडली होती खूप आम्हाला बघून. कारण की कसं आहे, आता प्रत्येक गोष्ट आपण अशी सोशल मीडियावर सांगू शकत नाही. तिला खूप म्हणजे मन भरून येते. आम्ही गेलो तेव्हा तेव्हा जेव्हा गेलो तेव्हा खूप रडली होती ती. मी एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता. आणि एक म्हणजे अचानक तिला सरप्राईज दिलं होतं की बा आम्ही माहित नव्हतं की येऊन राहिलं म्हणून. तिला असं माहित होतं मी एकटीच चालली म्हणून. अचानक दोघी बहिणी आल्या आणि ते तिघी एकसाथ दिसल्या, मग ती एकदम रडायला लागली. तर असते अवध्याचं सोडा. तर कुठं होते मी, पुण्या विषयावरती. हा, त्याच्यामुळे मग आमचं फिरामध्ये नंतर मी सुरतला गेली. मग अजमेरा फॅशनसाठी तिथं जायचं होतं मला, तिथं गेली. नंतर मग परत इंदूरला गेली. माझ्या बहीणची मुलगी इथं होती, ती रुची. तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल, खूप जणांनी कमेंट केले होते की कोण आहे कोण आहे. तर ती माझ्या बहीणची मुलगी होती. तर ती इथं होती, म्हणजे जवळजवळ 1-1.5 महिना होती. तर ती होती ना, तर खूप 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 छान वाटत होतं. घरामध्येही चांगलं वाटत होतं आणि मलाही खूप तिचा सहारा होता. जवळजवळ सहारा काय, जवळजवळ सर्व तीच करत होती. फक्त तिचं असं होतं, तिला आपल्याकडे पोळ्या अशा करतात तशा जमत नाही, त्याच्यामुळे ती ते फुलके बनवतात त्यांच्याकडे. तर तिचं असं होतं की मावशी तुम्ही फक्त पोळ्या बनवा. भाजी पण खूप छान बनवत होती, खूप म्हणजे जवळजवळ ती सर्वच करत होती. तर मला एक रिलॅक्स फील होत होतं का बा आहे कोणीतरी दे गेली. तर परत सगळ्या कामाचा बोजा माझ्या डोक्यावर पडला, कारण की हे तर काहीच करत नाही, काहीच नाही. असा घंट्यापासून तो कोथमीर तिथं पडलाय, तर तोही तुटत नाही आमच्या ज्याच्याने. तर ते काहीच करत आहे, त्याच्यामुळे माझी तब्येत अशी नेहमी नेहमी खराब होते. आजही तब्येत एवढी खराब होते, तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरून. मी पकडते पण हाताने देवानं दिले. तर आजही तब्येत खराब होती, पण ते तुम्हाला सांगितलं की करावंच लागेल. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल की माझी तब्येत खराब आहे म्हणून. जाऊ दे, तब्येत काय चांगली खराब होतच राहते. माणूस आहे तर माणसं काम करावंच लागतात. काम केलं तब्येत थोडीफार खराब होते. आणि माझी तब्येत खराब होण्याचं जास्त कारण म्हणजे जेवणच आहे, आणि मी ते नेहमी सांगत राहते. तर तुमच्या आशीर्वादाने मला लवकर लवकर चांगलं जेवण दाखवते. मी बिमार कमी पडता, कारण की मी बिमारीला कावरली. सर्दी, खोकला, ताप, हे ते सुरूच राहते. तर ठीक आहे, आता मी जेवण करते. जेवण वाट पाहता माझी, मी वाट पाहता जेवणाची. काकडी पण आणली यांनी आता. ठीक आहे, तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. असंच प्रेम आणि सपोर्ट तुमचं नेहमी राहू द्या. असेच नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल, तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.